स्वामी समर्थ सेवा. आज आपण जाणून घेणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी किंवा कशी करायला हवी. स्वामींची सेवा करण्यापूर्वी स्वामींना मनोमन आपले गुरु स्वीकारून त्यांना असे म्हणायचे आहे की माझी साधी भोळी सेवा मान्य करून घ्या. माझ्या सर्व दुःख आणि व्याधी असतील त्या कमी करून आम्हाला सुख व समाधान प्राप्त व्हावे. कायम तुमची सेवा माझ्याकडून करून घ्या अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. तुम्ही अशी प्रार्थना केली तर नक्कीच तुमच्याकडून नित्यसेवा ही घडेल. तुमच्याकडे स्वामी समर्थ महाराजांची छोटी का होईना फोटो किंवा मूर्ती ही असायला हवी. कारण आपण ज्या देवतेची किंवा गुरुची उपासना करतो तिची प्रतिमा किंवा मूर्ती आपल्या समोर असणे आवश्यक आहे. स्वामी समर्थ सेवा. दिवसभरातून तुम्ही वेळ काढून कधीही होत नसेल तर तुम्ही फक्त एक माळ जप करू शकता, पण ती एकदम अंतःकरणाने केली पाहिजे. स्वामी समर्थ सेवा. तसेच रोज तारक मंत्र म्हणावा. ते शक्य नसल्यास तो ऐकावा. त्यामुळे स्वामींची सेवा आपल्याला अनन्य भावाने स्वामींना शरण जाऊन करायची आहे. ज्यांना रोजच्या कामातून चांगला वेळ मिळतो त्यांनी रोज 3 अध्याय 11 माळी जप आणि तारक मंत्रेचे पठण करायचे आहे. आणि ज्यांना जास्त वेळ मिळत नाही किंवा दिवसभर कामात व्यस्त असतात त्यांनी 3 अध्याय 1 माळ जप आणि स्वामी तारक मंत्र याचे वाचन करायचे आहे. दररोज पाय पडताना महाराजांना मुजरा करणे आवश्यक आहे. ज्या वेळेस घरातून बाहेर पडतो त्यावेळी स्वामींना मुजरा करायचा आहे. आणि तसेच आपण बाहेरून घरात आल्यावरही स्वामींना मुजरा करायचा आहे. तसे जमले तर आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड पडू नये याची काळजी बाळगावी. कारण आपण आपल्या गुरुचे गुरुपद घेतलेले असते. त्यामुळे स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात. नित्यसेवा कधी करू नये. जर तुम्ही मांसाहार घेतला असेल, मासिक धर्म चालू असेल तर नित्यसेवा करणे टाळावे. फक्त तुम्ही नामस्मरण करू शकता. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.